धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित झाला असं म्हणावे लागेल. आणि आता मी आहे डोकी येथील तेरणा कारखान्यावरती. आपण जर पाहिलं तर हा तेरणा कारखाना जी आहे ते आता भैरवनाथ शुगर हे सावंत यांनी चालवण्यास घेतलेला हा कारखाना आहे. आणि याच कारखान्यावरून धाराशिव जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते संपूर्ण हलतं. आणि या ठिकाणी अगदी थोड्या वेळामध्ये भूमपरांडा वाशीचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत या ठिकाणी येणार आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. हे पदाधिकारी जे आहेत ते खासदार ओमराजे निंबाळकर यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करण्यासाठी जमलेत असं म्हणावं लागेल. काय वाटतं तुम्हाला ही सगळी परिस्थिती बघून? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की एकनाथ शिंदे साहेब, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे लोकनायक समजतो आणि अनाथांचा नाथ समजतो, त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनामय वातावरण होताना तुम्ही बघताय. जे आता गेलेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये असो किंवा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेले. आणि खरी एकनाथ शिंदे साहेबांची विकासाची जी नांदी आहे का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचताना दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये होता. पण मला एक सांगा, सावंत साहेबाची आज जिल्ह्यामध्ये एंट्री, तेच महत्त्वाचं, खासदार ओमराजे निंबाळकरांची बैठक, हो, हे जी राजकीय घडामोड आहे ही काय? की हा योगायोग नाही नसून हा मुळात एकनाथ शिंदे साहेबांनी ऑपरेशन टायगरची जबाबदारी आणि नेतृत्व हे तानाजी सावंत साहेबांकडे दिलं होतं. आणि गेल्या 6 महिन्यापूर्वीच हे ऑपरेशन टायगर हे अगदी 15 दिवसातच तानाजी सावंत साहेबांनी फते केले. मुळात असं आहे की ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एक खऱ्या अर्थानं जनसंपर्क असणारा नेता, ओमराजेंसारखा जनसंपर्क असणारा नेता शिवसेनेत येतोय. म्हणजे पूर्वी ते चुकीच्या पक्षात होता, म्हणजे योग्य माणूस चुकीच्या पक्षात होता, परंतु योग्य माणसाला योग्य पक्षात घेण्याचं काम हे विकासाचा चेहरा असणारे, विकासाचं एक विजन असणारे तानाजी सावंत साहेब आहेत का यांच्या माध्यमातून हे काम होताना धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्हा हा आतापर्यंत आकांक्षी जिल्ह्याच्या आणि दुष्काळी जिल्ह्यामध्ये गणला जात होता, तो येणाऱ्या काळामध्ये तसं होताना दिसणार नाही. तर धाराशिव जिल्ह्याचा विकास झालेला आपल्याला दिसणार नाही. ओमराजेच नाही, मुळात एक सांगतो, आज तुम्ही महाराष्ट्रभर जर पाहिलं तर कित्येक लोकांचा पक्षामध्ये प्रवेश होतोय. आता उबाटा म्हणल्यात तर ती संपुष्टात आलेली शेण आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात काय बोलायची आता इथं काही गरजच नाही. परंतु ज्या पद्धतीनं गेल्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तळागाळातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वात आणि तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वात. मला एक सांगा, पुण्यापासून ओमराजे निघाले आणि पुण्यापासून इथपर्यंत, म्हणजे आता आपण जर पाहिलं तर ओमराजे ज्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहेत तिथे फक्त 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे शिवसैनिकांचं त्यांना तिथून संरक्षण आहे असं म्हणावं लागेल का? नक्कीच. एक महत्वाची गोष्ट अशी आहे साहेब, जो माणूस शिवसेनेत येतोय आणि जर त्याला खुलेआम धमक्या दिल्या जात असेल, महाराष्ट्र या कुणाच्या बापाची जहागीर नाही साहेब, आणि आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत. खरा शिवसैनिक हा सुरुवातीपासून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे. आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वात आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. मुळात ह्या महाराष्ट्राच्या जनतेला मला एकच सांगायचं आहे, नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांना आज तुम्हाला सांगतो, प्रत्येक जण शिवसैनिक हा राजकारणाला बाप मानतो, आम्ही पण मानतो, पण तुमचा बाप आहे याचा इगो तुम्हाला एवढा नसावा. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष हा तुमच्या मुलांसाठी काढला नाही ना, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काढलेली आहे आणि सार्वजनिकच आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी ओमराजेंच्या बापाचा उद्धार करता, आमच्या नेतृत्वाच्या बापाचा उद्धार करता, आमच्या बापाचा उद्धार करता, हे अधिकार दिला कोणी तुम्हाला? आता काय तुम्हाला बैठक तिकडे सुरू आहे, आता काय मधून काय माहिती आली का तुम्हाला की बाबा ओमराजे निंबाळकरांनी जवळपास निश्चित केलंय, बोललंय कुणाला काय? आता मुळात आमच्या साहेबांसोबत त्यांचं वन बोलणं चालू आहे. आम्हाला पक्षश्रेष्ठींचे आदेश होते की तुम्ही सगळेजण तिथं जमा आणि संरक्षण वगैरे काही गोष्टी ज्या असतील तोडायची, ऑपरेशन तोडा आणि फोडा, ज्यांच्यात हिंमत आहे ना त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवा. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही खरे शिवसैनिक आहेत. काय मग तुम्ही आम्ही खरे शिवसैनिक आज रस्त्यावर तोडा फोडा म्हणणार आहेत का ते घरात बसून गप्पा मारतायत? त्यांच्यात हिंमत असेल ना त्यांनी आज घराच्या बाहेर पडावं आणि इथे यावं. कोण तो रणजित पाटील म्हणला संरक्षण हटवून दाखवा, संरक्षणाची गरज नाही, तुझ्यात हिंमत असली तू बाहेर पड. काय वाटतं? विकासरत्न आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर साहेब आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं दिसतंय. आणि जर त्यांनी प्रवेश केला तर आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही नक्कीच त्यांचं सर्व स्वागत करू. स्वागत करताय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तेरणा कारखान्यावरती ही शिवसैनिक आहेत, ही शिंदे शिवसैनिक आहेत. महत्वाचं म्हणजे पुण्यापासून ओमराजे निंबाळकरांच्या बरोबर आलेले हे शिवसैनिक आहेत. आणि जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला की ऑपरेशन टायगरची जिम्मेदारी जी आहे ती तानाजी सावंत यांच्यावर दिली होती आणि त्यांनी ती फत्ते करून दाखवली असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव